नमस्कार मंडळी, मी प्रणिता चव्हाण तुमचं भटकन टीव्ही चव्हाण कपलमध्ये बऱ्याच दिवसांनी स्वागत करते. आणि आम्ही आलो आहोत मालवणला. फायनली आमचं स्वप्न पूर्ण झालंय. मालवण हे माझं माहेरच आहे, पण मी फिरायला म्हणून मालवणला नाही आलेली कधीच. तर हे फर्स्ट टाइम आम्ही दोघं आलेलो. कालच आमची ॲनिव्हर्सरी झाली आणि ॲनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून माझ्या नवऱ्याने मालवण फिरायला आणलंय. सो बघूया, मालवण एक्सप्लोर करूया. आपण आधी पेटपूजा करूया आणि मग मालवण एक्सप्लोर करूया. आणि आम्ही होमस्टेच घेतलेला. इथे त्यांचं घर होतं आणि इथे आम्हाला रूम दिलेली. सो होमस्टे बेटर आहे जर मालवण तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर, कारण थोड्याच वेळासाठी आपण आराम करण्यासाठीच घर यूज करतो. सो बघूया, मालवण एक्सप्लोर करूया. मालवणमधील जय गणेश मंदिर याची ठळक वैशिष्ट्य म्हणजे प्रख्यात ज्योतिषी जयंतराव साळगावकर यांनी हे मंदिर उभारले आहे. मुख्य गाभाऱ्यात रिद्धी-सिद्धीसह विराजमान असलेली गणेशाची सुवर्णलेपन सोन्याची मूर्ती आहे. मंदिराची रचना शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली असून ते पर्यटकांना शांतता व प्रसन्नता प्रदान करते. मालवण शहरापासून अवघ्या अर्ध्या किमी अंतरावर मेढा विभागात हे मंदिर आहे. मकर संक्रांतीच्या वेळी येथे विशेष सोहळा असतो. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असल्याने पर्यटक येथे भेट देतात. मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि स्वच्छ आहे. आम्ही आलेलो जय गणेश मंदिरमध्ये आणि जय गणेश मंदिरात गणपती मंदिराची मूर्ती एवढी छान आहे, सुंदर आहे. आणि तुम्ही मंदिराचं घुमट बघितलं असाल तर घुमटाला गणपतीच्याच मूर्त्या आहेत, पण वेगवेगळ्या अवतारात आहेत आणि खूप छान वाटतंय. मंदिर दिसायलाच खूप छान आहे आणि आतमध्ये आल्यावर एवढी शांतता आहे म्हणून मी एकदम हळू आवाजात बोलते, पण खूप मस्त वाटते. आत्ताच आम्ही सुगरण खानावळमधून जेवून बाहेर आलो आहे आणि व्हेजच थाळी घेतलेली, कारण आता 2 दिवस स्टे आहे म्हटल्यावर नॉनव्हेज तर खाणं होईलच उद्या आणि आज संध्याकाळी पण होईल, आज रात्री. सो व्हेज थाळी घेतली, नाही तर सारखं नॉनव्हेज. सो सगळं इथे जवळ आहे. जिथे आम्ही स्टे घेतला आहे ते सगळं जवळ आहे आणि आमच्या स्टेचं नाव देसाई होमस्टे आहे. घरगुतीच आहे ते पण सगळं, जास्त काही एक्स्ट्रा ॲडव्हान्स असं काहीच नाही आहे. सो बघूया आपल्याला अजून काय काय एक्सप्लोर करायला मिळेल. आणि जय गणेश मंदिर आत्ताच झालं, तुम्हाला दाखवलं ते. सो आता इथून आम्ही चालू आहे राजकोट फोर्टला, ते पण जवळ आहे, 5 मिनिटावरच आहे. सो चला. ही होती सुगरण खानावळ, आम्ही इथे गेलेलो, इथून आतमध्येच होतं ते. सो आता इथून चाललो आहोत राजकोट फोर्टला. आणि मालवण म्हटल्यावर हा निसर्ग तेच बघायला आलोय. मुंबईच्या लाईफ मधून जरा कंटाळा आलेला,
सो जरा 2 दिवस सुट्टी काढून आम्ही मालवणला आलोय. राजकोट फोर्ट इथेच आहे आणि तो महाराजांचा स्टॅच्यू. आम्ही गाडी तिथेच मागेच पार्क केली आहे. आमच्याच होमस्टेच्या जवळच आहे हे. आणि हा मालवण बीच. बोटी बघा किती लागल्यात. हे बघा बोटी किती चालल्यात. खूप जण बोट राईड घेतात. मस्त आहे. पाणी बघा. किती स्वच्छ पाणी आहे. मस्त. इकडे बघा कायाकिंगच्या बोटी लावल्यात. आम्हाला आता उन्हात तरी करायचं नाहीये कायाकिंग. सो बघूया. राजकोट फोर्टला चाललोय आपण आता. राजकोट फोर्टला जाऊया आधी. हे बघा शॉप बघा किल्ल्याच्या बाहेर. आणि इथे वॉटर स्पोर्ट पण चालू असतात. तर बघा महाराजांचा स्टॅच्यू किती मस्त आहे. आतून नीट दिसेल. हा आतून दाखवूया. सो हा बघा राजकोट फोर्ट. बीचच्या जवळच. हा मस्त आहे. छान आहे. चालेल. वा फुल ब्रँडेड. ब्रँड घेऊन सोबत फिरतोयस. टोप्या बघा. तर आपण आता राजकोट फोर्टला आलो आहोत आणि मालवण बीच मध्येच आहे राजकोट फोर्ट. तर चला एक्सप्लोर करूया. आणि मी जो महाराजांचा पुतळा दाखवला स्टॅच्यू तर तो राजकोट फोर्टच्या मध्येच आहे. सो बघूया एक्सप्लोर करूया. राजकोट फोर्ट हा किल्ला सिंधुदुर्ग जलदुर्गाच्या सुरक्षेसाठी आणि अरबी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता. ऑगस्ट 2024मध्ये पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारने येथे 91 फूट उंच कांस्य पुतळा उभारला
ज्याचे अनावरण 11 मे 2025 रोजी झाले. हा पुतळा अत्यंत मजबूत असून तो 200 किमी तास वेगाचे वारे सहन करू शकतो असे सांगण्यात आले आहे. हा किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षण असून येथून सिंधुदुर्ग किल्ल्याचे विहंगम दृश्य दिसते. 2024च्या दुरुस्तीनंतर किल्ला पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. पुतळा कोसळल्यानंतर या किल्ल्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर दुरुस्ती व पुनर्वसन करण्यात आले. पर्यटकांसाठी किल्ला खुला आहे आणि येथे जाण्यासाठी मालवण समुद्र किनाऱ्यावरून सोयी उपलब्ध आहेत. तर राजकोट फोर्ट बघून झाला आहे महाराजांचा आणि आत्ताच शिवजयंती होऊन गेली आणि तो उत्साह तेव्हा होताच आणि आता ह्यांना बघून तर अजूनच वाढला आहे. निघतोय आता आणि बघू बीचला जाऊया. इथेच बीचवर वॉटर स्पोर्ट पण चालू आहेत. आता राजकोट फोर्ट बघून झाला माझ्या मागेच आणि आता आपण बघूया एक बोट राईड घेऊया. तर मंडळी आपण आलो आहोत आता चिवला बीचला आणि ते पण आमच्या होमस्टेच्या जवळ आहे. आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला ते होमस्टे मिळालं कारण त्या होमस्टेला चिवला बीच, राजकोट फोर्ट, सिंधुदुर्ग फोर्ट आणि अनेक रॉक गार्डन वगैरे असं सगळे म्हणजे एकदम जवळ आहेत. सो आम्ही आत्ता 5 मिनिटात चिवला बीचला पोहोचलो आणि माझ्या मागे बघतायत तो पूर्ण चिवला बीचचाच समुद्र आहे आणि इथे पण वॉटर स्पोर्ट्स होतात. जिथे आम्ही थांबलो आहे त्या बीचला पण वॉटर स्पोर्ट्स होतात आणि इथे पण होतात. तर बघूया इथे काय काय आहे आपल्याला वॉटर स्पोर्ट करण्यासारखं. सो हे तुम्ही बघताय ते पूर्ण चिवला बीचचं समुद्र आहे. हे बघा इथे मरीन लाईन सारखे दगड आहेत. हे बघा वैभव गाडी पार्क करतोय. इथे रिसॉर्ट्स सुद्धा आहेत स्टेसाठी जवळच आणि हा एवढा मस्त समुद्र आणि म्हणतात हा समुद्र रिस्की नाही आहे चिवला बीचचा जेवढे बाकीचे सांगतात. बघा किती संथ वाहतोय. किती छान वाटतंय आणि यावेळेस पोहायचा प्लॅन आहे आमच्या साहेबांचा. किती मस्त समुद्र आहे बघा आणि वाळू पण बघा मस्त सफेद आहे, व्हाईट सँड. ते बघ किल्ला बनवतायत. वाव किती छान वाटतंय. आत्ताच एक बोट चालली आहे. वॉटर स्पोर्ट जोरात चालू आहे. ते बघा लाटा बघा कशा येतात ते. आणि ती बोट बघा कशी पाण्यातून उसंडून वाहते बघा. बरीच जण गेली आहेत बोट मध्ये. पाणी स्वच्छ आहे पण एकदम क्लीन वॉटर आहे.
अशा बीचवर फिरायला खूप मस्त वाटतं. वाव, मस्त लाटा येतात आहे यार. किती छान वाटतंय. मस्त येत आहे ना. ते जसं संध्याकाळ होईल ना तसं येईल. आपण ते दिव्यागरला गेलो. हा तसं दिव्यागारचा पण समुद्र छान आहे. तो समुद्री वनस्पतीला पाण्यात वाहून येतात ते. तो पट्टा पूर्ण असा निळा हिरवा वाटते ना पाणी त्या साईडला. म्हणजे तिथे खोल असणार ना. जेव्हा पाण्याचा कलर डार्क असतो तेव्हा खोल असतं ना पाणी. मस्त वाटतंय. हे बघा इथे सगळे रिसॉर्ट, खायचे जागा वगैरे सगळे असे लाईनीत आहेत. इथे पाण्यात आंघोळ करायला मजा येईल. वैभव बघा. हे बघा सोबत हे लोक पण पोहत आहेत. जिथे वैभव गेलाय ती सेफ लाईन आहे त्यामुळे मी तेवढंच जायला सांगितलेलं. बोटी बघा तिथे ऑलरेडी आहेत. गाईज चिवला बीचचा जो एक्सपिरियन्स आहे माझा एक नंबर. किती छान बीच आहे आणि मला जरा पण रिस्की नाही वाटला. थोडंसं पुढे खोल आहे पण आम्ही नॉर्मल लिमिटमध्येच उभं होतो आणि खूप मस्त आहे. कोणाला पाण्यात आंघोळ वगैरे करायची असेल तर आमच्या आधीच एक फॅमिली इथे होती आणि त्यांचं झालं मग आम्ही थोडा वेळ होतो आणि आता झालं. कुत्रे बघा कसे मस्ती करत आहेत. खूप मस्त वाटतंय.
आणि हे एकदम क्लिअर आहे, जरा पण काळं पाणी नाहीये, मस्त क्लिअर वॉटर आहे. मी दाखवतो. बघा माझ्या मागून बघा कोण आहे. रक्षक. आम्ही आता पाण्यातूनच चालतोय. ही एक थेरपी आहे खरंच. जुली आली, जुली आली, जुली. हा आज काय ही आमचा पाठलाग करते करते करते. ती पण मजा घेते पाण्याचा. तर आमची चिवला बीचवर आंघोळ झालेली आहे आणि एक नंबर आहे चिवला बीच. आम्ही दिवे आगारचा पण ब्लॉग केलेला, जर तुम्ही बघितला नसेल तर तो पण बघा. तो पण बीच एवढाच क्लीन आहे. सो हा असा होता चिवला बीच. आम्ही चिवला बीचवर वॉटर स्पोर्ट नाही केलेत, कारण आम्ही उद्या सकाळी 7 वाजता 7-7:30च्या दरम्यान आमच्या इथे जो बीच आहे, मालवण बीचच आहे तो, तर तिथे वॉटर स्पोर्ट्स होणार आहे. ते भरपूर प्लेसेस फिरवणार आहेत 1.5-2 तासात. सो ते आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. तर आत्ता आपण चाललोय परत रूमवर, थोडंसं चेंज करूया आणि मग रॉक गार्डन आहे. तर तिकडे इव्हनिंग व्ह्यू खूप छान असतो, लाईट्स असतात. सो बघूया तिकडे आता काय दिसत आहेत व्ह्यू. तर आम्ही आलो आहोत आता रॉक गार्डनला आणि किती वाजलेत? 6:30 वाजलेत. आणि इथे लाईट्स ज्या चालू होतात गार्डनच्या त्या 7 नंतर चालू होतील, जेव्हा काळोख होतो तेव्हा. सो आम्ही आधीच आलो आहे, कारण आम्हाला शूट करायला परत मग मिळणार नाही प्रॉपर. तुम्हाला दाखवते. आज मी आणि वैभव व्हाईट आहे. लवकर आलो आपण. हां, तर हे लोक लाईट्स चालू करणारच आहेत वाटतं आता. तिकडे खाली. तर मंडळी, हे रॉक गार्डन इथे आतमध्ये आहे आणि रॉक गार्डनच्या इथे बाहेरच बघाल ना तर सगळे खडक आहेत, तर त्यावरूनच हे रॉक गार्डन असावं. हे बघा. तर आम्ही अजून तिथे बाहेर गेलो नाही आहेत, पण हे गार्डनच्या बाहेरचं दृश्य. हे गार्डन आतमधून असं आहे आणि बाहेर हे असे रॉक्स आहेत. गर्दी बघा आज किती आहे. मस्त वारा पण सुटलाय. हे झाड बघ, हे झाड बघ कसं आहे. क्रिसमस ट्री. अरे पण हे बघ ना कसं किती झाड आहे. हे बघ, क्रिसमस ट्रीच आहे ना. केवढं आहे, मस्त वाटतंय. हे बघा, तिचा बर्थडे आहे बघा, सगळे सजवत आहेत. त्या छोटीचा बर्थडे आहे. चला आता गार्डन मधून बाहेर जायला रस्ता आहे, आपण बाहेरच जाऊया. हेच मी खडक बाहेरून दाखवत होती, म्हणूनच रॉक गार्डन असं नाव पडलंय. कुठे जायचं? तिकडे पुढे जायचं. सनसेट झालाय. मग आता गार्डनला पण लाईट्स येतील, पण तिकडे जाऊया. तिथे प्लेन दगड दिसत आहेत जरा.
तर रॉक गार्डनच्या आतमध्ये हा फाउंटन शो असतो आणि संध्याकाळ झाली की इकडे लाईट्स चालू होते आणि कोकणी सॉंग्स लागतात मस्तपैकी आणि हा फाउंटन शो चालू होतो. सो हे दृश्य बघायला खूप छान वाटतं आणि सगळे मोस्टली संध्याकाळी फाउंटन शो बघायला येतात. आणि रॉक गार्डनचा सनसेट हा पण खूप फेमस आहे, तुम्ही बघितलंच असाल, मी रॉक्स दाखवले ते आणि बीच, समुद्र किती छान आहे सगळे इकडे. तर मंडळी, रॉक गार्डनला आम्ही गेलेलो, तुम्ही बघितलंच असाल. तर रॉक गार्डन खूप छान आहे, पूर्ण खडक आहेत, ब्लॅक कातळ आहे आणि त्या कातळावर फिरायला एवढी मजा येते आणि त्याच्यावर फोटो तर एवढे मस्त येतात ना. मी माझे फोटो नक्की शेअर करेन आणि खूप छान होतं रॉक गार्डन. तर मी आजचा हा ब्लॉग इथेच संपवते.